संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहमदनगर शहरात आगमन झालं। मार्केट यार्ड परिसरामध्ये पालखीचं 2 दिवस मुक्काम असतो। दरवर्षीप्रमाणे या परिसरात वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते। आम्ही स्वतः जरी पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जात नसलो तरी वारकऱ्यांच्या सेवेतून आम्हाला विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ होतो, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। इथे वारकऱ्यांची सेवा चालू आहे। त्यांचे खूप दूरवरनं वारकरी इथे वारीसाठी येत असतात। तर त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स असतात त्यांना, जसं की पाय दुखणे, पाठ दुखणे, चालून त्यांच्या पायाला जखमा वगैरे होतात, चप्पल वगैरे पायात नसते त्याच्यामुळे चप्पल चावली, अशा वेगवेगळ्या त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत। तर त्याच्यासाठी इथे वैद्यकीय विद्यार्थी त्यांना सेवा देत आहे। काही ठिकाणी गोळ्या औषध देऊन त्यांची सेवा केली जात आहे, तर काही ठिकाणी त्यांचे पाय तेल लावून पाय वगैरे चोळून देत आहेत। तर त्याच्यामुळे त्यांना आराम पडतोय आणि ते माऊलींच्या दर्शनाला जात आहे। तर आपल्या सगळ्यांना तर ते शक्य होत नाही, कारण की आपल्या वेगवेगळ्या कामात आपण सगळे व्यस्त असतो। पण ते जर जात आहे तर त्यांच्या थ्रू आपण त्यांची सेवा करून का असेना, पण आपल्याला इथे बसल्या बसल्या माऊलींचे दर्शन होते। आषाढी एकादशीला विठ्ठलाला नतमस्तक करण्यासाठी अमरावती शहरातील 11 भाविक सायकलने पंढरपूरकरिता सायकलवारी करत रवाना झालेत। अमरावतीच्या अंबादेवीचे दर्शन घेत 11 भाविक हे सायकलने निघाले आहेत। दररोज 200 किलोमीटर सायकलने प्रवास करत हे भाविक आषाढीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।